सबको जय मसीह की। सर्वांना येशू ख्रिस्ताचा सलाम। इस शाम में मैं आपके साथ एक वचन शेयर करना चाहूँगा। आजच्या या संध्याकाळी मी तुमच्याबरोबर एक वचन तुमच्यासोबत वाटू इच्छितो। और इफिसियों का अध्याय 5वें अध्याय का 1 और 2 वचन। इफिसीकरांस पत्र अध्याय 5 आणि 1 आणि 2 वचन। वो कहता है कि इसलिए प्रिय बालकों के समान परमेश्वर का अनुकरण करो तर मग तुम्ही प्रिय मुलांप्रमाणे देवाचे अनुकरण करणारे व्हा और प्रेम में चलो जैसा मसीह ने भी तुमसे प्रेम किया है। आणि प्रेमामध्ये चाला जशी ख्रिस्ताने तुमच्यावर प्रीती केली। ना परमेश्वर ने प्रेम किया और उसने अपने आप को परमेश्वर के सम्मुख सुखदायक सुगंध करके दे दिया। ख्रिस्ताने आपल्यावरती प्रीती केली आणि त्याने स्वतःला देवासमोर दिले। और ये चीज़ ये बताता है कि परमेश्वर के नस पीछे चलो। ही गोष्ट ही सांगते की आपल्याला परमेश्वराचे अनुकरण करणारे झालं पाहिजे। कैसे बालकों के समान, कशा प्रकारे लहान मुलांप्रमाणे ना जो बालकों के समान इसलिए क्योंकि वो निर्भर होते हैं। मुलांसारखे किंवा बालकांसारखे ह्याच्यासाठी कारण ते त्यांच्यावरती निर्भर आहेत। और बालकों में और एक गुण पाया जाता है जो हर दिन वो कुछ ना कुछ सीखते जाते हैं। आणि लहान मुलांमध्ये एक गुण आपल्याला पाहायला मिळतो जे प्रत्येक दिवशी ते काही ना काही शिकतात। ना कुछ वो ऑब्जर्व करते, कुछ ना कुछ वो देखते हैं, ढूंढते हैं और उसके द्वारा वो अपने जीवन में वो जीवन क्या है अप्लाई करते, जीते। काही ना काही ते शोधतात हर दिवशी आणि ते त्याच्या अनुसार ते जगतात। ना हम देखते हैं ये कैसे सीखा, ये कैसे बढ़ा, ना धीरे धीरे वो बढ़ता जाता है। उसमें आपण बघतो की हळूहळू मुलं वाढतात ना, उसमें वो सीखता है, उसमें जो भी वो देख पाता है, जो भी वो माता पिता को देखता है या बाजू में या फ्रेंड सर्कल में देखता है, वही वो सीखता है। तो जे आपल्या आई वडिलांमध्ये बघतो किंवा आजूबाजूमध्ये बघतो तो ते शिकतो ना। और इसमें और एक पंक्ति बोलता है इफिसियों का 5वां अध्याय 7वीं पंक्ति में, जहाँ पे बोलता है इसलिए तुम उनके सहभागी न हो क्योंकि तुम तो पहले अंधकार में थे परंतु अब प्रभु में ज्योति हो अतः ज्योति के संतान के समान चलो। आणि इफिसीकरांस अध्याय 5 आणि वचन 7 आणि 8 मध्ये सांगतं की यास्तव तुम्ही त्यांचे भागीदार होऊ नका कारण जे तुम्ही पूर्वी अंधकार असे होता ते तुम्ही आता प्रभूमध्ये प्रकाश असे आहात। प्रकाशाच्या प्रजेसारखे चाला। ना बोलता है अंधकार से हम पहले अंधकार में थे लेकिन अभी ज्योति की संतान है। पहिले आपण अंधकारात होतो पण आता आपण ज्योतीच्या प्रजेसारखे आहे। राइट, जहाँ पे हम उसके द्वारा उसकी अगुवाई में चलते हैं आणि आपण त्याच्याद्वारे त्याच्या अनुकरणामध्ये चालतो। ना बोलता है उस प्रेम के ना परमेश्वर का अनुकरण करो। परमेश्वराचे अनुकरण करणारे व्हा ना, जो अनुकरण करना जो है परमेश्वर के उस प्रतिदिन के जीवन में, इस वर्तमान जीवन में उसका अभ्यास करना। याचा अर्थ आहे आपल्या ज्या दररोजच्या दिवशीमध्ये आपण त्याच्या वचनांचा अभ्यास करणं, जिसमें हम उसका अध्ययन करते हैं और अध्ययन नहीं करते बल्कि वो हमारे जीवन में उसको उपयोग में लाकर उस उन्नति करते जाता है। आपण फक्त अभ्यास नाही करत, आपण त्याला शिकतो त्या वचनांना आणि ते आपल्या जीवनामध्ये आपण लागू करतो आणि आपण पुढे जातो ना, उन्नति करता है वो आणि आपण प्रगती करतो आपल्या जीवनामध्ये। जैसा वो बालक बढ़ता जाता है, जसा लहान मूल वाढत जातं ना। इस अध्याय में यही चीज बोलता है कि उसका अनुकरण करो जैसा मसीह ने हमसे प्रेम किया है। आणि या वचनांमध्ये हे सांगतं की तुम्ही अनुकरण करा जसे देवाने केलं आहे ना, क्योंकि इस पंक्ति में और भी आगे अगर आप पढ़ते हैं तो वहाँ पे दिखता है कि संसार की चीज़ें तुम पर हावी ना हो, संसार तुमको आकर्षित ना कर पाए। आणि ह्या वचनांना जर तुम्ही पुढे वाचाल तर तुम्हाला कळेल की आपण संसाराच्या गोष्टीमध्ये फसून वळू नये आणि आपण त्याच्यामध्ये अडकून राहू नये ना, जहाँ पे वो उसके साथ हम संगति नहीं कर सकते। आपण संसाराच्या गोष्टींमध्ये संगती करू शकत नाही ना, हमें परमेश्वर के साथ उस संगति में जीना है। आपल्याला परमेश्वराच्या सहभागितेमध्ये जगलं पाहिजे ना। कई बार विश्वासी जीवन में चलते चलते हम थक जाते हैं, कई बार हम छोड़ना चाहते हैं। आपण विश्वासी जीवनामध्ये जेव्हा चालतो परमेश्वराबरोबर तेव्हा काही वेळानंतर आपल्याला आपण सोडू इच्छितो
क्योंकि हमारे प्रार्थना की कमी, हमारा परमेश्वर के साथ वचन का अध्ययन और परमेश्वर के साथ संगति कम होने के कारण ये चीज़ें होती है। आपण आपल्या प्रार्थनेमध्ये कमी कमी करणं किंवा वचनाचा अभ्यास नाही करणं, ह्या गोष्टी आपल्याला वचनापासून दूर घेऊन जातात. और परमेश्वर का जीवन जीने में जीने के भार हमें संसार में लेकर जाता है. आणि परमेश्वराच्या जीवनामधून आपल्याला आपण संसाराच्या जीवनाकडे वळले जातो. और हम उसके अंदर वो जीवन हमें आकर्षित करता है आणि बाहेरचं जे जीवन आहे, जे जगिक जीवन आहे, ते मला आकर्षित करतं. ना. इसलिए पौलुस इस जगह पे लिखता है कि परमेश्वर का अनुकरण करो, आणि त्यासाठी पौल या वचनांमध्ये लिहितं की परमेश्वराचे अनुकरण करा, क्योंकि ये हमारा नया जीवन है. कारण हे माझं नवीन जीवन आहे. क्योंकि अगर पिछले अध्याय में देखेंगे तो 4थे अध्याय में वहाँ पे बोलता है कि हमारा ये नया जीवन है, पुराना मनुष्यत्व उतार डालो. आणि आपण जर मागच्या वचनांमध्ये जर वळलं अध्याय 4थ्यामध्ये, तर तुम्ही बघाल की पॉल सांगतो आहे की आपण जे आपल्याला जुना स्वभाव आहे त्याला काढून टाकणं आणि नवीन स्वभाव आपल्यामध्ये भरणं ना. उस आत्मिक स्वभाव में नए बनते जाओ. आणि नवीन स्वभावाप्रमाणे आपण नवीन बनणारं जीवन ना, जिसमें हम उसका अध्ययन करते, उसका अभ्यास करते आणि अशा प्रकारे आपण वचनांचा अभ्यास करतो ना. इसलिए होशे का किताब उसमें होशे में 6 अध्याय का 3री पंक्ति बोलता है. आणि होशेची किताब अध्याय 6 आणि 3रं वचन सांगतं. 6वां का 3रा बोलता है, आओ हम ज्ञान ढूंढे वरन यहोवा का ज्ञान प्राप्त करने के लिए यत्न भी करें. जर आम्ही त्याला जाणण्याचा प्रयत्न केला तर आमच्या लक्षात येईल. क्योंकि यहोवा का प्रकट होना भोर का सा निश्चित है और वह वर्षा के समान हमारे ऊपर आएगा, और वरन बरसात के अंत की वर्षा के समान जिसमें भूमि सींचती है. त्याचा उदय अरुणोदयप्रमाणे निश्चित आहे आणि तो पृथ्वीवर अगोटीच्या आणि वळवाच्या पर्जन्याप्रमाणे भूमी शिंपीत आम्हाकडे जरूर येईल. ना, आओ हम उसका ज्ञान ढूंढे. या आणि आपण त्याचे ज्ञान शोधूया. आओ हम उसे जाने. आणि आपण त्याला जाणण्याचा प्रयत्न करूया. आओ हम उसका अनुकरण करें. आपण त्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न ना. करूया. यही है परमेश्वर के पीछे चलना, आणि हेच परमेश्वराच्या पाठी चालणं आहे. ताकि उसके प्रेम के अनुसार हम भरे जाए. जर की त्याच्या प्रेमाद्वारे आपण भरले जाऊ ना. क्योंकि प्रेम ही वो कुंजी है जहाँ पे हम उसके स्वभाव में उन्नति करते हैं. प्रेमच त्याची चावी आहे ज्याच्यामध्ये त्याच्या अनुकरणामध्ये आपण आपल्या जीवनामध्ये आपण प्रगती करतो, वाढत जातो. यदि हमें परमेश्वर से प्रेम नहीं है तो हम बाइबल भी नहीं पढ़ेंगे. जर आपल्याला परमेश्वराचं प्रेमच नाही आहे, आपल्यामध्ये त्याचं प्रेम नाही आहे, तर आपण बायबल पण नाही वाचू शकत. यदि हम परमेश्वर का हमारे अंदर प्रेम नहीं है तो हम उसके द्वारा दूसरों को प्रेम भी नहीं कर पाएंगे. जर आपल्याकडे ते प्रेमच नाही आहे देवाचं, तर आपण दुसऱ्यांना पण ती प्रीती दाखवू शकत नाही. सिर्फ वचन होना ही काफ़ी नहीं है, फक्त वचनच माझ्याकडे असणं हे पुरेसं नाही आहे, बल्कि उस वचन के साथ मेरा प्रेम होना भी ज़रूरी है. वचनाप्रमाणे माझ्याकडे प्रेम असणं, त्याची प्रीती असणं खूप गरजेचं आहे. क्योंकि वो प्रेम ही है जो हमें उस संगति में जोड़ता है. प्रेमच मला त्याच्या सहभागितेमध्ये जोडतं. और जब वचन हमें सहायता करता है कि हमें प्रोत्साहित करता है. आणि वचन आहे जे मला प्रोत्साहित करतं त्याच्या मध्ये चालायला. वो मुझे ही प्रोत्साहित नहीं करता, ते मलाच प्रोत्साहित नाही करत. उस वचन के द्वारा मैं दूसरों को भी प्रोत्साहित कर पाता हूँ. आणि त्या वचनांमध्ये मी दुसऱ्यांना पण जाऊन प्रोत्साहित करते. क्यों कर पाता हूँ? का हे मी असं करू शकते? क्यों? इसलिए कि वो प्रेम मैंने मसीह से ग्रहण किया है. आणि यासाठी मी असं करू शकते कारण मी येशू ख्रिस्ताकडून प्रेम स्वीकारलं आहे. इसलिए बोलता है जैसा मसीह ने प्रेम किया है वैसा तुम भी चलो. त्यासाठी वचन सांगतं की जसं येशू ख्रिस्ताने आम्हावर प्रीती केली आहे तशी तुम्ही त्याच्या वचनानुसार चाला. आमेन. आमेन. धन्यवाद करते हैं. धन्यवाद करतो आम्ही सर्वांना यीशु मसीह के नाम से. येशू ख्रिस्ताच्या नावाने. आमेन. आमेन. हम प्रार्थना करते हैं. आपण प्रार्थना करूया. धन्यवाद करते हैं प्रभु जी. धन्यवाद करतो आम्ही देवा तुझ्याकडे. और हम आपके पास आते हैं.
आम्ही तुझ्याजवळ येतो. इस वचन के द्वारा आपका अनुकरण करने में, अभ्यास करने में मदद करना या वचनांद्वारे मला तुझे अनुकरण करायला मदत कर देवा और हमें चलने में मदद करना आणि आम्हाला त्याच्यावर चालणारे बनव. उस पवित्र आत्मा की सामर्थ के द्वारा, त्या तुझ्या पवित्र आत्माच्या सामर्थ्याद्वारा उस प्रेम से भर देना प्रभु जी, तुझ्या प्रेमाने आम्हाला भर परमेश्वरा. क्योंकि वो प्रेम ही है जो हमें संभाले रखता है तुझं प्रेम आहे जे आम्हाला सांभाळून ठेवतं और हमारी उन्नति करता है. आणि आम्हाला प्रगती करतं. यीशु मसीह के नाम से येशू ख्रिस्ताच्या नावाने. आमेन. 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 थैंक यू. थँक्यू.